हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF म्हणजे नेमकं काय, ती फॉर्म कशी करायची, विशेषतः तुम्ही जर बिझनेस करत असाल तर HUFचा नेमका फायदा काय, काय टॅक्स बेनिफिट असतात आणि ह्याचा तुमच्या टॅक्स प्लॅनिंगशी काय संबंध आहे, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. HUF म्हणजे नेमकं काय, HUF फॉर्म कशी होते आणि HUFला काय टॅक्स बेनिफिट्स आहेत, याविषयी जाणून घेणार आहोत आपण या भागामध्ये. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF ही टर्मिनॉलॉजी ऐकून असतो, पण नेमकी काय, ती कशी वर्क होते, ती फॉर्म कशी करायची याबद्दल खरंच माहिती नाही अर्पिता. मला स्वतःलाही माहिती नाही आणि मला असं वाटतं की आपल्या अनेक लिस्नर्सने माहिती नसेल. तर विशेषतः बिझनेस ओनर्सने आवर्जून ऐकावा असा हा एपिसोड आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मला सांग की हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF म्हणजे नेमकं काय? HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे अशी रचना जी तुम्हाला तुमच्या जन्मामुळे मिळते. म्हणजे तुम्ही HUFमध्ये ऑलरेडी आहात. तुम्ही ज्या क्षणी जन्माला आला त्या घरात तुमची HUF आहेच. फक्त फॉर्मेशन म्हणून तुम्हाला पॅन कार्ड काढायला लागतं. त्यामुळे HUF अशी स्थापन करावी लागत नाही, त्याचं फॉर्मेशन काही करावं लागत नाही. ती तुमच्या जन्मामुळे तुम्हाला आपोआप तुम्ही त्या HUFचा, त्या फॅमिलीचा भाग झालेला असता. तुम्हाला फक्त जर ती लिगली एक फॉर्मॅलिटी म्हणून त्याचं एक पॅन कार्ड काढायला लागतं, HUF डीड तयार करायला लागते. त्यामुळे या प्रश्नाचा जो पहिला भाग आहे की HUF फॉर्म कशी करायची, तर ती फॉर्म आपोआप होते, ती करावी लागत नाही. ती हिंदू लॉ प्रमाणे फॉर्म होते. आणि ती कोणामध्ये फॉर्म होते, तर त्याच्यामध्ये बेसिकली जो व्यक्ती हिंदू आहे किंवा बौद्ध आहे किंवा जैन आहे किंवा शीख आहे, या 4 रिलिजनपैकी तुम्ही कुठल्याही रिलिजनचा भाग असाल तर तुम्ही ऑटोमॅटिकली बाय बर्थ HUFमध्ये ॲडमिट झाला आहात. सो हे तुमचं बर्थ राईट आहे. ओके, तू म्हणतेस असं की जेव्हा आपला जन्म या कुठल्या धर्माच्या घरात होतो तेव्हा ऑटोमॅटिक आपण हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच असतो. पण तरी पण म्हणजे तो ऑटोमॅटिक तू म्हणतेस असं होतं, पण तरी ती फॉर्म कशी करायची, त्यासाठी काही वेगळी लिगल प्रोसेस असते का, आणि बिझनेस ओनर्सनी नेमके काय पावलं उचलायला पाहिजेत HUF फॉर्म करण्यासाठी? फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला त्याचं पॅन कार्ड काढावं लागतं. बिझनेस ओनरने याचा विचार का करावा, तर ह्याचे टॅक्स बेनिफिट्स आहेत. HUF जेव्हा आपण फॉर्म करणार आहे, फॉर्मल त्याचं जे काही फॉर्मेशन होणार आहे, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक HUF डीड बनवावी लागते. HUF डीड म्हणजे बेसिकली तुमच्या फॅमिलीच्या जे काही तुमच्या टर्म्स आहेत, तुमच्या कंडिशन्स आहेत फॅमिलीच्या, त्या सगळ्या, किंवा त्याच्यामध्ये जे व्यक्ती असणार आहेत, मेंबर्स जे असणार आहेत, त्यांचे राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, हे सगळे त्यात लिहिलेले असतात. ते HUF डीड तुम्ही सबमिट करून पॅन कार्ड घ्यायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल निरंजन मेढेकर यांची HUF काढायची असेल तर ती अशी येणार आहे की निरंजन मेढेकर आणि कंसात आपल्याला HUF आणि त्याला स्वतंत्र पॅन मिळणार आहे. म्हणजे जर लॉच्या भाषेत म्हणालात तर एक नवीन व्यक्ती जी कृत्रिम आहे, म्हणजे जी आर्टिफिशियल आहे, जन्माला आली आहे तुमच्या घरात, आणि त्याला त्याचे स्वतंत्र टॅक्स बेनिफिट मिळणार आहेत. ओके, सो म्हणजे थोडक्यात म्हणजे मी माझा पर्सनल रिटर्न पण फाईल करू शकतो आणि HUFचा पण वेगळा फाईल करू शकतो का, कसं करायचं मग? असंच आहे, स्वतःचं रिटर्न तर फाईल करायचंच, शिवाय HUFचं रिटर्न सुद्धा फाईल करायचं. ओके, आणि टॅक्स बेनिफिटचा जो तू मुद्दा म्हणलीस, आता उदाहरणार्थ माझ्या घरी समजा 5 मेंबर आहेत, तर मग त्या 5 मेंबर्सना जो इंडिव्हिज्युअल टॅक्स, त्यांना जो काही लायबल आहे किंवा जे टॅक्सच्या ॲम्बिटमध्ये नाही पण आहेत, तर त्या सगळ्यांचा बेनिफिट मिळतो त्या HUFच्या कर्त्याला, म्हणजे जो मेन ओनर आहे त्याला? नाही, जे व्यक्ती आपल्या घरात आहेत त्यांना इंडिपेंडेंटली त्यांचे टॅक्स रिटर्न तर भरायचेच आहेत. पण HUFमुळे जो बिझनेस झाला, त्याच्यामध्ये जो प्रॉफिट झाला, त्याचं स्वतंत्र रिटर्न होणार आहे. म्हणजे तुमच्या घरातली 5 व्यक्ती त्यांचे स्वतंत्र रिटर्न, आणि HUF हा 6व्या व्यक्ती त्याचं 6वं रिटर्न, असे टोटल 6 रिटर्न्स तुमच्या घरातनं फाईल होतील. ओके, सो मग HUFचा मेंबर कोण होऊ शकतं? कारण आपल्या इथे ना जॉईंट फॅमिली किंवा चुलते भाचे अशी ती खूप मोठी हे असू शकते.
सो मग HUF मध्ये कोण मेंबर्स नेमके ऍड होऊ शकतात प्रत्येक फॅमिलीतले? HUF मधले मेंबर बाय बर्थ ऍड होतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता मगाशी आपण HUF फॉर्म केली तुझी. आता तुझ्या HUF मध्ये तुझी बायको, तुझी मुलं, मग तो मुलगा मुलगी असे दोघंही हे सगळे येणार आहेत. आता ह्याच्यात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगते. तुझा जर मुलगा असेल तर तुझा मुलगा, त्याची मुलं ही सगळी ॲड होणार. मुलगी तुझ्या HUF मध्ये जोपर्यंत तिचं लग्न नाही होत तोपर्यंतच आहे. ज्या क्षणी, ज्या दिवशी तिचं लग्न होईल ती आपोआप HUF मधनं, या HUF मधनं बाहेर पडेल आणि तिच्या नवऱ्याच्या HUF मध्ये ॲड होईल. तुझ्या मुलाचं ज्या दिवशी लग्न होईल त्याची बायको तुझ्या HUFचा आपोआप भाग होणार आहे. सो HUF जेव्हा होते तेव्हा ती बेसिकली मेंबर्स ॲड होतात, रिमूव्ह होतात. तर रिमूव्ह होण्याची कारणं लग्न हे एक असू शकतं, बाय डेथ हे सुद्धा कारण असू शकतं. तर हे सगळं महत्त्वाचं आहे या सगळ्यामध्ये. तर हे प्रत्येक व्यक्ती आत्ता जो आपण बोलला तो मेंबर असतो. आता या मेंबरचे पुन्हा 2 भाग होतात. जो मेंबर बाय बर्थ तुझ्या HUFचा भाग आहे त्यांना म्हणतात को पार्टनर. म्हणजे तुझ्या मुलाची बायको ही मेंबर असणार आहे पण को पार्टनर नाही. तुझी मुलगी ही लग्न होईपर्यंत म्हणजे अनमॅरिड डॉटर ही को पार्टनर असणार आहे. आणि हे 2005 मध्ये जे बदल झाले आपल्या हिंदू लॉमध्ये त्याच्यामुळे मुलींना पण हा हक्क आलाय. 2005च्या आधीपर्यंत मुलींना मेंबर म्हणूनच ट्रीट केलं जायचं, कधीही को पार्टनर म्हणून घेतलं जायचं नाही. त्यानंतर या HUFचा सगळ्यात वयाने मोठा व्यक्ती असतो, वयाने मोठा, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री, हा कर्ता असतो. त्याला आपण कर्ता म्हणतो. तर कर्ता काय असतो तर तो बेसिकली त्या HUFचा मुख्य डिसिजन मेकर असतो किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. त्याला त्या HUFच्या सगळ्या ॲसेट्स मॅनेज करायच्या, सगळ्या लायबिलिटीज मॅनेज करायचा आणि सगळ्यांना धरून चालायचं हा हक्क असतो. सो कर्ता, को पार्टनर आणि मेंबर्स असे 3 कन्सेप्ट येतात जेव्हा HUF फॉर्म होते. ओके, मगाशी तू थोडासा बिझनेसचाही उल्लेख केला, तर HUF बिझनेस पण फॉर्म करू शकतं का आणि रन करू शकतं का? तर त्याच्या प्रोव्हिजन्स काय असतात? नक्कीच. म्हणजे HUF हा तुमच्या घरातला एक सदस्यच आहे. तर तुम्ही जो बिझनेस करणार आहे तो तुम्ही HUF थ्रू सुद्धा करू शकता. म्हणजे HUF थ्रू तुम्ही ट्रेडिंग करू शकता, मॅन्युफॅक्चरिंग करू शकता, तुम्ही कन्सल्टन्सी देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा स्पेसिफिक बिझनेस आहे किंवा एखादं IP आहे, पेटंट आहे, हे सगळं तुम्ही त्या HUF थ्रू करू शकता. तुम्ही काय करू शकत नाही तर त्याची जी लिस्ट आहे ती अशी आहे की स्पेक्युलेटिव्ह बिझनेस नाही करू शकत. म्हणजे तुम्ही HUF मध्ये पैसा गुंतवून स्पेक्युलेटिव्ह बिझनेस करू शकत नाही किंवा तुम्ही लायसन्स बेस्ड बिझनेस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी HUF आहे आणि त्याच्यातले सगळे मेंबर CA आहेत असं अज्युम करू, तरी ते CAची प्रॅक्टिस नाही करू शकत. कारण जन्माला येणारं मूल हे जन्मापासून CA नसतं. म्हणून जे पर्सनलाइज्ड लायसन्स बेस्ड बिझनेस आहेत ते HUF नाही करू शकत. त्या व्यतिरिक्त जे आहेत त्यासाठी HUF ओपन आहे बिझनेस करण्यास. ओके, टॅक्स बेनिफिट्स विषयी आपण याआधी पण बोललेलो आहे. तर HUF बिझनेस जर करत असेल तर त्यांना स्पेसिफिकली काय टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात? HUF हे ना बेसिकली टॅक्स बेनिफिटसाठीच जास्तीत जास्त वापरलं जातं. टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी HUFचा वापर केला जातो. तुमच्या कॉमन फॅमिलीचं इन्कम HUF थ्रू रन केलं जातं. म्हणजे बिझनेस कॉमन जो असतो तो HUF थ्रू रन करतात आणि त्यातनं होणारं प्रॉफिट हे टॅक्सेबल असतं. आता टॅक्स बेनिफिट असं आहे की इंडिव्हिज्युअलला जे काही क्लॉज ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे स्लॅब रेट, ATC, ATD असे जे डिडक्शन्स असतात ते सगळे HUFला ॲप्लिकेबल असतात. म्हणजे हा एक व्यक्तीसारखाच रिटर्न फाईल केलं जातं HUFचं. सो तुम्हाला जास्तीत जास्त टॅक्स बेनिफिट मिळतात. तुम्ही जर त्याऐवजी LLP फॉर्म केली, पार्टनरशिप केली किंवा कंपनी फॉर्म केली तर ते जास्त टॅक्सेशन आहे त्यांना. व्हेअरॅज HUFमध्ये तुम्हाला टॅक्स कमी बसतो, तुम्हाला टॅक्स प्लॅन करायची मुभा असते. त्यामुळे HUF बिझनेस ओनर्सने शक्यतो प्लॅन करावी जिथे तुमचं फॅमिली इन्कमचा आणि एक व्यक्ती मिळतो टॅक्स प्लॅनिंगसाठी. सो मग टॅक्स रिटर्नचा पण मुद्दा येतो. सो मग हे सगळं फॉर्म करायला काय नेमकी डॉक्युमेंट्स ही लागतात? इन्कम जे असतं ते वार्षिक इन्कम असतं. त्या इन्कम रिलेटेड बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात आणि ते मेंटेन करायचे जे आहे जबाबदारी ती HUFची आहे. को पार्टनर्सने मदत करायची आहे कर्त्याला, पण कर्ता रिप्रेझेंट करणार आहे. त्यामुळे कर्त्याची ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळे अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेंटेन करणे,
ते वेळच्या वेळी योग्य व्यक्तीच्या हातात देऊन रिटर्न फाईल करून घेणे, हे सगळं करायचं आहे. शिवाय त्याचं डॉक्युमेंटेशन त्याने त्याच्या जवळ ठेवायचं आहे. जर उद्या कुठे रिप्रेझेंटेशन करायची वेळ आली डिपार्टमेंटला कुठल्याही, तर तो रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याने ती रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायची. ओके. सो एक प्रश्न असाही येतो की हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF फॉर्म केलेली आहे आणि कुठल्याही कारणाने इन फ्युचर जर ती डिझॉल्व्ह करायची झाली तर काय प्रोसिजर असते आणि तसं करता येऊ शकतं का? मी म्हटलं तसं की HUF बाय बर्थच तुम्ही असता त्याचा भाग, जर तुम्ही एका पर्टिक्युलर रिलिजनचे असाल तर. तर जेव्हा डिझोल्युशन किंवा त्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो वाटणी करतात जेव्हा घरातल्या गोष्टींची, तेव्हा जी प्रोसेस आहे त्या पद्धतीचीच प्रोसेस असेल. म्हणजे जे कोणी त्या घरातले को पार्टनर्स असणार त्या HUFचे, त्यांनी डिमांड करायची आणि सगळ्या को पार्टनर्सची जर संमती मिळाली तर कर्त्याने ही वाटणी लीड करायची असते. सो त्याची वाटणी होते. सगळ्यांनी तशी गरज दाखवली को पार्टनर्सने तरच होते. एकाने जरी नकार दिला तर ती वाटणी होणार नाही. आणि वाटणी मागण्याचा हक्क हा फक्त को पार्टनर्सना असतो, मेंबर्सना नाही. मी म्हटलं तसं की घरात आलेल्या सुना, त्या HUFमध्ये आलेल्या सुना या वाटणी मागू शकत नाहीत, को पार्टनर्स मागू शकतात. आणि मुलगी लग्न झालेली असली तरी को पार्टनर राहते. अच्छा. सो म्हणजे इथे आणखी एक मुद्दा विलचा पण येतो. म्हणजे जो कोण करता आहे त्यांनी विल करणं पण आवश्यक ठरतं या सगळ्याच्या. हा विषय वेगळा आहे थोडा, पण तरी पण विलचा पण विषय येतो याच्यात. बेसिकली कर्ता जो आहे तो त्या HUFचा सध्या मॅनेजर आहे. म्हणजे तो फक्त त्याचे काळजी घेतोय, रिप्रेझेंटेशन करतोय. विल त्याने त्याची पर्सनल जी असते ती करणं ठीक आहे, म्हणजे त्याचा तो विचार करू शकतो. पण HUFमध्ये ज्या ॲसेट्स असतील सगळ्या, त्यातल्या प्रत्येक को पार्टनरला समान हक्क असतो. सो जर त्या HUFच्या व्यक्तीला HUFचा जो ॲसेट आहे त्याच्यात एकूण 3 मुलं असतील तर प्रत्येकाला 1/3च मिळणार आहे. सो तिथे विल करून तसा फायदा नाही होणार, कारण कर्त्याची प्रॉपर्टी नाही आहे ती, त्या HUFची प्रॉपर्टी आहे. अच्छा. हा मेन डिफरन्स समजून घेतला पाहिजे की जी काही वडिलोपार्जित संपत्ती आहे म्हणजे HUF असं नाहीये. HUF म्हणजे ही वेगळी एंटिटी आहे आणि त्याच्या अंडर जर तुम्ही बिझनेस केला तर त्या बिझनेसचे जे ॲसेट्स असतील तर त्याचं इक्वल डिवायडेशन प्रत्येक तुमच्या को पार्टनरमध्ये होतं. राईट. म्हणजे तुमची स्वतःची संपत्ती ही वेगळी असते आणि HUFमध्ये जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा आपल्याला नमूद करून द्यायला लागतं की किती ॲसेट्स आहेत, किती HUFच्या म्हणून ती व्यक्ती पुढे आल्यात, म्हणजे वंशपरंपरागत किती ॲसेट्स आले आहेत. सो ज्या ॲसेट HUFमध्ये बुक होतात, त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये येतात, त्याच ॲसेट्स ह्या HUFच्या असतात आणि त्याचीच समान विभागणी होते प्रत्येक को पार्टनरमध्ये. ओके. सो एकच मला शंका अशी वाटतेय की जर HUF आहे आणि तुम्ही जसं पर्सनल इन्कम पण वेगळा आहे, तर म्हणजे HUF फॉर्म करून प्रत्येक जो काही को पार्टनर आहे तो सॅलरी ड्रॉ करू शकतो त्या HUFमधनं. बेसिकली जर तो को पार्टनर काही काम करत असेल त्या HUFमध्ये तर नक्कीच त्याला काहीतरी स्वरूपात पैसा मिळणार आहे. मग तो सॅलरी असू शकतो किंवा प्रोफेशनल इन्कम पण तो विड्रॉ करू शकतो. पण मी म्हटलं तसं की तो त्या बिझनेसमध्ये काहीतरी त्याचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, तरच ते त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे मुद्दा हाच येतो, समजा वडील आणि मुलगा यांनी बिझनेस केलाय म्हणून त्यांनी HUF फॉर्म केलेली आहे आणि अजून एक मुलगा आहे ज्याचा रोल नाही आहे त्या बिझनेसमध्ये, की तो कदाचित फॉरेनमध्ये सेटल झालाय, कारण त्याचं प्रोफेशनच वेगळं आहे. तर मग अशा वेळेला त्या HUFमध्ये त्याला ॲसेट्समध्ये त्याचं समान डिवायडेशन हे कसं काय गणित बसतं? ओके. म्हणजे आपण असं म्हणतोय की एक व्यक्ती आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि दुसरा मुलगा त्या HUFमध्ये काही ऑफिशियली पार्टिसिपेशन काही करत नाहीये. बरोबर. आता जेव्हा इयरली इन्कमचा प्रश्न आहे, म्हणजे आपण सॅलरी म्हणू किंवा प्रोफेशनल, तेव्हा जो काम करतोय त्याला ते मिळणार. पण जेव्हा HUFच्या एकूण ॲसेटचा प्रश्न आहे आणि जेव्हा वाटणी करायची वेळ येईल तेव्हा दोघांनाही समान हक्क आहेत, दोन्ही मुलांना. अच्छा. अर्पिता, बोलताना तू सून जर नवीन आली घरात तर ती मेंबर म्हणून ऍड होते असं तू म्हणलीस, तर सुना किंवा विधवा पण असतील समजा, तर त्यांना राईट्स काय असतात HUFमध्ये? आता को पार्टनर्सची बायको पण को पार्टनर्स अस्तित्वात नाहीये किंवा कर्ता सुद्धा अस्तित्वात नाहीये, अशा वेळी प्रोव्हायडेड ते मेल मेंबर्स आहेत, त्यांच्या ज्या विधवा असतात त्या HUFचा भाग राहतात पण त्या मेंबर असतात.
म्हणजे त्यांना फक्त त्याचा मेंटेनन्सचा राईट आहे, ते वाटणी मागू शकत नाही. आणि त्यांना बेसिक मेंटेनन्सच्या गोष्टी मिळणार आणि राहायचं सुविधा मिळणार त्या HUFमध्ये. अशा 2च गोष्टी मिळतात. म्हणजे त्यांचे जे राईट्स आहेत ते खूप लिमिटेड आहेत. आता रिसेंटली एक अशी केस झाली की कर्ता होता, तो वारला आणि त्याची बायको त्या घरात सगळ्यात मोठी होती वयाने. तर त्या बायकोला, म्हणजे त्या विधवा होत्या, तर त्यांना कर्ता म्हणून पोस्ट घेता आली त्या HUFमध्ये. पण त्यांना कधीही पार्टिशन मागता येणार नाही त्या HUFची. त्यांना फक्त मेंटेनन्स म्हणून त्याचा राईट्स मिळतील. म्हणजे त्या एजंट म्हणून काम करतील त्या HUFच्या. एवढे लिमिटेड राईट्स आहेत, पण त्या कायम त्या HUFचा भाग राहणार आहेत. ओके. सो मग सक्सेशनचाही एक मुद्दा येतो की कर्त्याची डेथ झाली, आत्ताही आपण एक उदाहरण बघितलं, तर त्या HUFचं सक्सेशन पुढच्या पिढींकडे हस्तांतरण कसं होतं नेमकं? कर्ता या व्यक्तीची डेथ हे एक रिझन असू शकतं, किंवा त्या व्यक्तीचं मेडिकल कॅपॅसिटी नाही आहे, म्हणजे डिसिजन मेकिंग घेता येणार नाही आहे, किंवा आणि काही मेडिकल रिझन्स आहेत. अशा 2-3 कारणांमुळे जेव्हा त्याची कॅपॅबिलिटी नसते, तेव्हा आयदर तो सांगतो की मला हे करता येणार नाही आहे काम, पण इन केस तसं सांगणं शक्य नाही, म्हणजे बाय डेथ असेल किंवा मेडिकल कंडिशन अशी आहे की कन्वे नाही करता येते, अशा वेळी सगळ्यात मोस्ट सिनियर मेंबर तिथे पोस्टवर येतो कर्ताच्या. आता आपण ट्रॅडिशनली विचार केला तर पूर्वी असं होतं, सिनियर मोस्ट मेल मेंबर ती कर्त्याची पोस्ट होल्ड करायचा. पण 2005च्या चेंजेस नंतर मुलींना पण ते हक्क मिळालेत. म्हणजे त्या घरातली सगळ्यात मोठी वयाने असलेली स्त्री सुद्धा कर्ता होऊ शकते. सो पहिली प्रायोरिटी एजवर आहे. पण रिसेंटली HUF सुद्धा खूप इव्हॉल्व्ह होतोय. तर त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की जर को पार्टनर्सना वाटलं की ही व्यक्ती योग्य नाहीये, ही दुसरी व्यक्ती योग्य आहे, तर बाय चॉईस तो व्यक्ती जो वयाने जरी कमी असला तरी सुद्धा तो कर्ता म्हणून हक्क तिथे त्याचा बजावू शकतो आणि त्याला अपॉइंट करता येतं. अर्पिता, LLP फॉर्म केल्यावर किंवा कंपनी फॉर्म केल्यावर एका पॉइंटला तो बिझनेस आपल्याला ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा विकता येऊ शकतो, तर तसं HUFमध्ये काही करता येऊ शकतं? HUF बिझनेस म्हणून विकता नाही येत, कारण त्या फॅमिलीची ती प्रॉपर्टी आहे. पण त्यातला प्रॉपर्टी जो आहे, प्रॉपर्टीचा पार्ट जो आहे, तो इंडिपेंडेंटली विकता येतो. सो HUFमधल्या प्रॉपर्टीज सेल आउट करायच्या, त्यातनं येणारा जो पैसा आहे त्याची समान वाटणी को पार्टनर्समध्ये करायची. अशा पद्धतीने HUF आपल्याला क्लोज करता येते. म्हणजे फॉर्मली पॅन सरेंडर करणं वगैरे पुढची प्रोसेस कॉमन आहे. पण HUF ॲज इट इज बिझनेस म्हणून दुसऱ्याला हँडओव्हर नाही करता येत. ओके. सो अर्पिता, माझ्या असं ऐकण्यात आहे की बिर्ला, मित्तल, मूर्ती यांच्या ऑलरेडी HUF आहेत. सो आपण अशी आशा करूया की येत्या काळात जोशी, पाटील, देशमुख यांच्याही मोठ्या संख्येने HUF आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांचे बिझनेस एम्पायर्स इतके मोठे झालेले आपण बघूया. नक्कीच. इंटरेस्टिंग विषय होता खरंच हा खूप. HUF ही सुरुवातीला म्हणलं असं ऐकून माहिती असं, पण नेमकं त्याचं फंक्शनिंग काय असतं आणि ते फॉर्म करण्याचे टॅक्स बेनिफिट्स, विशेषतः जर तुम्ही बिझनेस करत असाल तर किती मोठे आहेत, तर हे सगळी माहिती तू या एपिसोडमध्ये दिलेली आहेस. मला श्रोत्यांनाही सांगायचं आहे की बिझनेसची बाराखडी या आमच्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. सो ही वेळ चुकवू नका आणि आमचा चॅनल विशेषतः YouTube नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.